आज आपल्याकडे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय अभिनेते श्री आदेशजी बांदेकर साहेब आलेले आहेत। तर त्यांचे मी भारतीय डाक विभागाच्या जीपीओ तर्फे हार्दिक स्वागत करते। जनरल पोस्ट ऑफिस मुंबईच्या या मुख्यालयामध्ये आता आपण आहोत। मी या सगळ्या माऊलींना मनापासून नमस्कार करतो आणि नवरात्र विशेष भागाच्या शुभेच्छा देऊन टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो। नेहमी दुसऱ्यांसाठी राबणाऱ्या या माऊली आज काही क्षण स्वतःसाठी आनंद लुटणार आहेत। त्या टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया जीपीओतली आजची पैठणी कोण पटकावणार। आजचा हा नवरात्र विशेष भाग आणि त्यामुळे या नवरात्र विशेष भागाची सुरुवात अर्थातच गदा, तलवार, त्रिशूळ आणि शंख असे 4 त्या अंबाबाईची शस्त्र आणि या शस्त्रांच्या भोवती आता जितक्या जणींना या खेळात खरंच सहभागी व्हायचं आहे त्या फेर धरणार आहेत। म्युझिक सुरू होईल, गाण्याचा ठेका सुरू होईल आणि मग ज्यांना या खेळामध्ये आज सहभागी व्हायचं आहे त्या एक एक करून जसं प्रदक्षिणा घालतो तशा पद्धतीने तो ठेका धरतील, रास रचतील आणि मग बघूया पहिल्या खेळातनं कोण पुढच्या खेळात जातील आणि आजची जीपीओतली पैठणी पटकावतील। चला सुरुवात करूया या खेळाला। म्युझिक। थांबा। आता मी एक स्टेशन जाहीर करणार। त्या स्टेशनवरती जितक्या जणी आहेत तितक्या जणी आउट होणार। आता मी एक एक चिठ्ठी काढतो। आई अंबाबाईचा आणि स्टेशन आहे त्रिशूळ। म्युझिक। थांबा। बर आणि आता ही चिठ्ठी ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमः कुठली येते बघूया। शंख। म्युझिक। थांबा। ही कुठली आहे चला डायरेक्ट उघडतो। गदा। थांबा। आपण असं करूया का आता जी चिठ्ठी मी जाहीर करणार त्या चिठ्ठीतल्या राहणार। मगचपासून आपण जे चिठ्ठी वाचली त्यातल्या चिठ्ठीतल्या बाहेर गेल्या। हां आज जी चिठ्ठी मी जाहीर करणार त्या चिठ्ठीतल्या राहणार। यांचं म्हणजे स्पीड पोस्ट आहे। किती वेळात तिकडनं बघितलं इकडे पोहोचल्या। शंख। नाव सांगा। मी सीमा संपत मुटे पीजी सेक्शन मध्ये पिओनचं काम करते। धन्यवाद। यांच्याकडे द्या।
नाव सांगा. हेलो. हाँ हेलो, इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करो, मैं अभी बिझी हूँ. नाव सांगा माऊली. माझं नाव विद्या संदीप सागावकर. बरं, काय मग आता तुम्ही काय गाणं म्हणणार, उखाणा घेणार? घ्या ना, तो दिवसभर पाठ केला मैत्रिणी केला की नाही सांगा मला. अरे नाही सांगा सांगा, घ्या. नाही सर. नाही, उद्या यांच्याकडे माहिती. नाव सांगा. मी नेहा घाग, मी मुलुंडवरून येते. मुलुंडवरून. किती वर्ष झाली तुम्हाला? 32 वर्ष झाली. 32 वर्ष तुम्ही इकडे नोकरी हो. करतात. आज या निमित्तानं तुम्हाला काय सांगायला आवडेल, काय बोलायला आवडेल? मला माझ्या सगळ्या ह्या मैत्रिणींना सांगायला नक्की आवडेल की आम्ही इथे खूप वर्ष काम केलेलं आहे आणि सगळा ट्रेन आणि संसार यामध्येच बिझी आहोत. तर असे काही क्षण आमच्या आयुष्यात येतात, आम्ही एन्जॉय करतोय आज. पण तरी पर्सनल लाईफमध्ये त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून त्यांनी नक्की एन्जॉय करावं. नाव सांगा. मीना संतोष निवेणकर. किती वर्ष झाली तुम्हाला? सर्व्हिसला 27 वर्ष झाली. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, काय नाही, थँक्यू. नाव सांगा. श्रुती अनंत वत्सराज. तुम्हाला काय उखाणा वगैरे घ्यायचं आहे? अनंताचं फूल अनंताला वाहते अनंत प्रीतीने आणि अनंताचं नाव घेते अनंत आत्मीयतेने. अरे वा, त्यांचं म्हणजे नॉनस्टॉप अनंत आहे. आपलं नाव? नमस्कार, मी हेमलता चिंतावार. किती वर्ष झाली? मला 24 वर्ष झाले सर्व्हिस. हो, आता ऑक्टोबरमध्ये 24 वर्ष. माझं नाव शर्मिला नितीन चोगले. किती वर्ष इकडे तुम्ही नोकरी? 28 वर्ष झाली. 28 वर्ष. तुम्हाला काय बोलायचं असेल तर? नितीन रावांच्या प्रेमात आनंदाला आला माझ्या पूर. सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी माहेर केले दूर. अरे बापरे, फारच काय काय करावं लागतं तुम्हाला. नमस्ते. नमस्कार. नाव सांगा. राजलक्ष्मी. अच्छा, आप कहाँ से है? साउथ इंडिया. साऊथ इंडिया. मद्रास, तमिळनाडू से. चला, या पहिल्या खेळात कोण जिंकणार आणि अंतिम फेरीत जाणार बघूया. या खेळामध्ये मधोमध एक रिंग ठेवलेली आहे. ते रिंगमध्ये उभं राहायचं आणि प्रत्येकीला 3 संधी आहेत. प्लास्टिकचा चेंडू टाकायचा आणि समोर ज्या रिंग आपण ठेवलेल्या आहेत काळ्या रंगाच्या, त्या कुठल्याही रिंगमध्ये जाऊन एक चेंडू थांबला तरी चालेल. या 3 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची असणार त्या माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया या पहिल्या खेळात सगळ्याजणी कसा खेळ खेळतात आणि नेमकं कोण पैठणीच्या खेळात दाखल होतं. चला, सुरुवात तुमच्यापासून. ए ए ए ए गोल. ए ए गोल. झी मराठीकडून ही भेट असते. या नाव सांगा. माझं नाव सोनल अजिंक्य मेहर. घ्या उखाणा घ्या. माझ्या अजिंक्य रावांना म्हणते मी ओ.
ओ हां हां. आणि आदेश भाऊजी आमच्या इथे आले म्हणून आमच्या जीपीओ धन्य झालं आमचं जीपीओ. अरे वा. म्हणजे 12 वर्ष आम्ही वाट बघतोय कधी आमच्या इथे येतील. खूप प्रतीक्षा केली आहे तुमची. थँक्यू. नाव सांगा तुमचं. माझं नाव तृप्ती विकास रानवडे. कुठे राहता तुम्ही? मी भांडुपला राहते. भांडुपला कुठे? भांडुपला साईनगर. माहेर तिथलंच का? हो, भांडुपच. सासर पण भांडूप? भांडुपच. शाळा कुठली? कॉलेज पण भांडुपच. आता 30 वर्ष झाली मी भांडुपमध्ये राहते. हो. आणि म्हणजे बालपण सगळं भांडूप. शाळा कुठली? शाळा सह्याद्री विद्या मंदिर भांडूप. भांडूप. बरं. आणि मिस्टरांची शाळा कुठली? मिस्टर जीवन विकास मध्ये होते. भांडूप. भांडूप. बरं, घ्या उखाणा घ्या. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, विकासरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. नाव सांगा. माझं नाव ममता मंगेश दळवी. मी कळव्याला राहते. नाव सांगा. माझं नाव अनिता राजेंद्र वागसकर. माझं नाव लक्ष्मी कौतिक मोरे. बरं, मग आता काय तुम्ही काय उखाणा घेणार? हो करणं घ्या. घेते. काचेची नाणी, गुलाबाचं पाणी, कौतिकरावांचं नाव घेते, लक्ष्मीची राणी. द्या माईक त्यांच्याकडे. नाव सांगा. राम श्रीदेवी शेनॉय. कहाँ रहते आप? मुलुंड में. मुलुंड में. नेहा देवदत्त गंगावणवाले. निलांगी निपेंद्र कारेकर. बरं, घ्या उखाणा घ्या. पोस्ट खात्याविषयी आहे. आदर जना. निपेंद्रचे नाव घेते, जीपीओच्या प्रांगणात. या जीपीओ मध्ये आता पुढच्या खेळात कोण अंतिम टप्प्यावरती खेळण्यासाठी जाणार, कोण पैठणी जिंकणार बघूया. 8 जणींपैकी किती जणी अंतिम खेळात दाखल होणार बघूया. खेळ त्या समोर असलेल्या रिंगमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. प्रत्येकीला 3 संधी. बघूया काय होणार या खेळात. टाळ्या वाजवून शुभेच्छा. एक, दो, एक, एक, दो, एक, दोन, एक, दो, एक, एक, दो, एक, दो. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. आता तुमच्यासाठी आणखी एक संधी आहे. त्या प्रत्येकीला 2 गुण मिळालेले आहेत, त्यामुळे यांना आणखी एक संधी देण्यात येते आहे. आणि यामध्ये आणखी 2-2 चेंडू टाकण्याची संधी. बघूया यांच्यापैकी कोण सर्वाधिक गुणसंख्या करणार. या 7 जणींमधून ज्यांची गुणसंख्या सर्वाधिक होणार त्या एक माऊली पैठणीच्या खेळात जाणार. कारण यापूर्वीच्या खेळात 3 गुणसंख्या एकाच माऊलीने केलेली असल्यामुळे त्या थेट अंतिम खेळात गेलेल्या आहेत. आता या 2 या गुणसंख्येवर असलेल्यांमधून कोण अंतिम खेळात दाखल होणार बघूया. प्रत्येकीला 2 संधी. म्युझिक. एक, एक, एक,
ए झी मराठीकडून ही भेटवस्तू. समोर फुटबॉल ठेवलेला आहे. विशिष्ट अंतरावरती या 4 माऊली उभ्या आहेत. स्माइली चेंडू हा इथून मारायचा आणि तो फुटबॉलला लागला पाहिजे. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या माऊली पुढच्या खेळात. बघूया कोण. ए अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. नाव सांगा. नेहा देवदत्त गंगावणवाले. तुम्ही इथपर्यंत पोहोचाल असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही. नाही. आता बघा त्यांचं आव्हान आहे तुम्हाला. कळलं? या पण पुढे गेले आहेत आणि तुम्ही हा ते आहेत तेवढ्या मजबूत. अरे काय WWF नाही. पण कोण जिंकेल असं वाटतं? तुमचं डिपार्टमेंट कुठलं? मी प्रशासन विभागामध्ये. प्रशासन विभाग. मग कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? नाही, मी जिंकावशी माझी इच्छा आहे. हो बरं. तुमचं डिपार्टमेंट कुठलं? MPCM. त्या म्हणतात या जिंकणार. तुमचं काय म्हणणं आहे? मी जिंकणार. जिंकायसाठी खेळतो ना आपण. बरोबर आहे. खेळ हा जिंकण्यासाठीच मी असतो. जिंकायसाठीच हा. खेळणार. त्याच्यावर शेवटी डिपेंड कोण जिंकतं. बरोबर आहे. ते तर आहे. ते तर आता कोणीच सांगू शकणार नाही. आणि त्यातून भाऊजींच्या हातची पैठणी घ्यायची इच्छा माझी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. तेव्हा बघूया आजच्या खेळात नेमकं कोण जिंकणार, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पैठणी जाणार. समोर टेबल ठेवलेलं आहे. विशिष्ट अंतरावर उभं राहायचं आणि ती जी रिंग आहे वेताची ती इथून टाकायची. ती टाकल्यानंतर टेबलवर थांबली पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा. जनरल पोस्ट ऑफिस या ठिकाणी हा खेळ रंगला. झी मराठीकडून ही भेटवस्तू जनरल पोस्ट ऑफिससाठी. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गंगावनवाले वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.